स्थानिक गुन्हे शाखा व मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई. 10,19,000चा गुटखा व मुद्देमाल जप्त. मुक्ताईनगर जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक रोखून 10,19,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास खामखेडा गावाजवळील पूर्णा नदीच्या पुलावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी अर्टिगा कार क्रमांक MH46Z1065 अडवून तिची झडती घेतली असता त्यामध्ये रजनीगंधा, विमल, पानपराग, मिराज तंबाखू आणि तुळशी जाफरानी जर्दा असा विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. या प्रकरणी कार चालक अरबाज नौशाद बेग, वय 30, रा. छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून गुटख्यासह 6 लाख रुपये किमतीची कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित पदार्थांची अवैध विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006च्या विविध कलमान्वये मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.